नाव आपण सातवं करायचंय. न चागतम सुखम त्यजेत. तुम्हाला ऐकायला येत आहे ना सगळ्यांना व्यवस्थित? हो हो, येत आहे. याचा अर्थ आहे जे सुख तुम्हाला तुमच्याकडे येतं त्या सुखाचा कधी त्याग करू नये. आता असं ऐकायला थोडं विचित्र वाटतं, कोण सुखाचा त्याग करतं का? पण असं काही जणांना असं आपण सुखी, आपल्याकडे सुख आलेलं, आपण सुखात असलेलं, काही जणांचं वाटतं की नाही नाही हे आपल्यासाठी नाहीच आहे बाबा असं. तर त्याच्यासाठी हे ही लोकोक्ती आहे. त्याचा अर्थ असा की सुख आणि दुःख ही संसाराची दोन चाकं आहेत असं नेहमीच म्हटलं जातं. आणि ते एकदा सुख आलं की मग पुन्हा दुःख येतं, मग पुन्हा सुख येतं, असं असतं ते. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा दुःख येतं तेव्हा तुम्ही दुःख सहन करता की नाही, तसंच जेव्हा तुमच्याकडे सुख येतं तेव्हा तेही तुम्ही तेवढ्याच चांगल्या मनाने अनुभवायला पाहिजे. सुखही चांगल्याप्रमाणे अनुभवणं हे एक एक प्रकारचं असं हम्म, म्हणजे वेगळं काही नाहीये. जसं दुःख तुम्ही अनुभवता तसं सुखही अनुभवा, असा याचा अर्थ आहे लोकोक्तीचा. न दुर्जनो जातु जहाती दुर्गणम. म्हणजे दुर्जन कभी भी दुर्गुण नाही छोडते. आता तुम्ही ह्याचा अर्थ म्हणजे तुम्ही कधीही कुठेही जा, जर तुम्ही वाईट असाल तर तुमचा वाईटपणा तुम्ही कधीच सोडत नाही. किंवा कुठलाही वाईट माणूस असेल त्याची मूळ प्रवृत्ती हा वाईटपणाच आहे, तर तो कधीही सोडणार नाही. त्याच्यामुळे मूळ स्वभाव मग चांगला असो किंवा वाईट असो तो सोडणं खूप कठीण असतं माणसाला. म्हणून त्याच्यासाठी ही लोकोक्ती आहे. मोरेश्वर बोला. स्वागतमचा अर्थ काय आहे? जागतम. ते चाक नंबर मध्ये जागतम. अ, सात. च आगतम. स्वागतम. आणि आगत म्हणजे येणे ना. जे सुख आलेलं हा. आहे ते त्यागू नका. ह च आगतम आहे ते. ठीक आहे. पण ते लोकोक्तीमध्ये ते चागतमच लिहायचं असं, कारण लोकोक्तीत आपण संधी विग्रह करत नाही. पुढचं. गुणैर्विहीनाः बहु जल्पन्ति. आता ह्याचं मस्त एकदम आपल्या मराठीमध्ये एक छान लोकोक्ती आहे. ते उथळ पाण्याला खळखळाट फार वगैरे अशी जी लोकोक्ती आहे ना, रिकामा घडा खूप आवाज करतो, अशा काही लोकोक्ती आहेत बघा. त्याच्यासाठी त्याच्या सारखीच ही एक लोकोक्ती आहे की ज्या माणसाच्या अंगी काही गुण नसतात तोच सगळ्यात जास्त बडबड करत असतो. जो ज्याच्या अंगी गुण असतात, ज्याला समजतं की कुठे काय बोलावं, तो इतका असा व्यर्थ लाभ करणार नाही. हम्म. मग त्यांचा प्रयोग पण छान आहे. भो भो विरम व्यर्थ प्रलापात अन्यथा न ते कश्चिदपि श्रोष्यति यतः गुणैर्विहीनाः बहु जल्पन्ति. म्हणजे अरे अरे विनाकारण बडबड थांबव, नाहीतर त्यांनी काही ऐकले तर त्याच्या काही अंगी गुण नसलेले जास्त बडबडतात असं समजून. म्हणजे असं ते सांगतात की अरे म्हणजे काही खूप बोलू नको बाबा, कमी बोल. जास्त बोललास की लोकांना वाटेल तुझ्यात काही गुण नाही. हा बडबड करत राहिलाय असं. गतानुगतिको लोकः म्हणजे काय? ताई, एक एक सांगू म्हणजे बोला. मागच्या वेळेला झाली होती ना, एक अर्धो घटो घोषमुपैती नूनम. हम्म. ते त्याच्यासारखंच होईल का? त्या करेक्ट तसंच आहे. खूपशा लोकोक्ती एकमेकात गुंफलेल्या आहेत. हा मग त्याचंही तुम्ही तसंही लिहू शकता. तुमच्या जेव्हा अर्थ हा एक्सप्लेन कराल तेव्हा ती लिहू शकता असं, म्हणजे हा. अर्थासाठी असं. उदाहरण. हा हम्म. हा गतानुगतिको लोकः म्हणजे काय? जे जे आलेलं आहे, जे मागच्या लोकांनी केलेलं आहे, त्याच्याच मागे मागे तुम्ही जात, त्याचंच अनुकरण सतत तुम्ही करता असं. गतानुगतिकः लोकः म्हणजे जे लोक आधी केलेलं आहे तेच तुम्ही काही न विचार करता त्याच्याच पावलावर पाऊल टाकून चालता. जसं असं रथाचं गाडगं असतं. रथाचं जे एक तयार झालेली असते चाकामुळे, त्याच्यामुळे त्याच्यावरच दुसरा रथ चालला जातो. किंवा मोठ्याने केलं म्हणून लहाना करतो असं असतं ते. मोठे लोक जसे वागतात तसेच त्यांचं अनुकरण करतात.
त्याच्या मागे ते काही विचार वगैरे करत नाही. असं काही जण अंध अनुकरण पण करतात. हं? गतस्य शोचनम नास्ती. ताई ताई, एक बोला. मिनिट ताई. हे गतानुगतिक लोक हा जो आहे ना, त्याच्या खरं तर दोन्ही अर्थाने होईल. म्हणजे कधी चांगलं म्हणजे तुम्ही त्यांचं अनुकरण करता, किंवा कधी वाईट पण असं पण होईल. म्हणजे आपण हा, संत महंतांचं चांगलं अनुकरण करतो करेक्ट. आणि इथं त्याच्यात चांगलं आणि वाईटाचं दो काहीच नाही आहे सांगितलेलं. त्यांनी असं म्हटलेलं आहे हा की लोक दुसऱ्यांचं अनुकरण करतात. मग ते अंधानुकरण हा असो नाही तर चांगलंही अनुकरण असो, आधीच्यांच्या पावलावर पाऊल हा टाकत हा जातात. हा असं गतानुगती. हा हा. अच्छा. गतस्य हा शोचनम नास्ती म्हणजे काय, झालेल्या गोष्टीचा शोक करायचा नाही. अगदी म्हणजे असं पाण्यात टाकून बुडून टाकायचं पाण्यात पापाला. असं जे झालेलं आहे आता ते झालंय, त्यात ते काय आपण बदलू शकत नाही. मग त्याचा शोक करत वर्तमानात दुःख का भोगत राहा, असं त्यांचं असं म्हणणं आहे. यदा युद्धे धनम बलम परिजनाश्च नष्टाः तदा राजपंडितः नृपं प्रति बोधयामास गतस्य शोचनम नास्ती, असा प्रयोग दिलेला आहे. म्हणजे काय, जेव्हा युद्धात धन शक्ती लोक या सगळ्यांचा नाश झाला, तेव्हा राजपंडित राजाला म्हणाला की बाबा गेलेल्याचा शोक करू नकोस. कारण गेलेलं आपण काही करू शकत नाही ना, बदलू शकत नाही. हा बोला सुषमाताई. प्रश्न आहे की मागच्या हम्म. मागचं जे 10वं आहे, एकानेच बोला, मला ऐकायला येत नाहीये. कोणाचं तरी चालू आहे माईक, मला माहित नाही. एक मिनिट, मी म्यूट करते सगळ्यांना. एक मिनिट. हा, अनम्यूट करून बोला सुषमाताई. मागचं जे 10वं आहे, त्यात हम्म. तुमचं म्हणणं बरोबर आहे की चांगलं वाईट दोन्ही सुद्धा, पण त्याचा जो प्रयोग दिलाय महाजन येन मार्गेण, तर महाजन हे महान व्यक्तीसाठी, श्रेष्ठ व्यक्तीसाठी येतं. हम्म. हो. म्हणजे ते महाजन वाईट साधू संत. माणसासाठी येत नाही. हा, साधू संत. मी तेच म्हटलं ना, ह्याचं काही घेणं देणं नाहीच आहे. महाजन येन मार्गेण गच्छति अन्ये अपि तनैव यतोहि गतानुगतिको लोकः. ह्या प्रयोग दिलेला आहे त्यांनी की मोठं लोक जसे वागतात त्यांचेच लोक अनुकरण करतात. म्हणून म्हणूनच आपल्याकडे जेव्हा म्हणतात ना की तुम्ही जेव्हा उच्च पदावर असता तेव्हा तुमची वागणूक जी असते ती खूपच लोक त्या वागणुकीला खूप मान देतात किंवा त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतात. मग ते चांगले किंवा वाईट अं, याचा संबंधच नाही आहे इकडे. हम्म. नाही नाही, हम्म. ते पल्लवी ते विचारत होत्या चांगलं आणि वाईट. तर आता तुम्ही म्हणताय की उच्च पदस्थ, आता आजकाल उच्च पदस्थ पैसे खातात, हो. बरेचसे, सगळे नाही पण बरेचसे. तर खातात. ते वागणं काही चांगलं नाही. तर म्हणजे आता या गतानुगती लोक हा याचा अर्थ नुसतं अनुसरण करणं हा आहे का अनुसरण करतात. चांगल्याचं अनुसरण कारण म्हणजे त्यांनी महाजन हा दिलाय म्हणून विचारलं, म्हणजे चांगल्या गोष्टीच करणं आहे का हा कुठल्याही एकच गोष्टीचं? प्रयोग आहे. नाही ना, तेच म्हणते, हा एकच प्रयोग दिलेला आहे त्यांनी की महाजनेन येन मार्गेण गच्छति अन्ये अपि तनैव यतोहि गत. म्हणजे तुम्ही महान लोकां ज्याच्यावर गेले त्याच्यावरच लोक अनुकरण करतात. पण हा एकच असं नाहीये. जे काही जणांचं तर हे वेगळं असतं ना. म्हणजे हा, बेसिकली ह्याच्यात काय आहे, तुम्ही जे आधी जे लोकांनी केलेलं आहे त्याचं अनुकरण करता, असा अर्थ म्हणजे आहे. मूळ अर्थ हा अनुकरण करणे आहे. करेक्ट. मूळ हा अनुकरणच ओके करणे असं. ओके हा. ओके, ठीक आहे. हा. ओके. मग पुढचं आहे गुणी. गतस्य शोचनम जास्ती झालं. गुणी गुणम वेत्ती न वेत्ती निर्गुणः. म्हणजे काय, गुणवान मनुष्यच गुणांना जाणू शकतो. अज्ञानी असतो जो, ज्याच्यात गुण नसतात, तो गुणवानांना नाही जाणू शकत. म्हणजे मूर्ख लोकांना गुणवानांची किंमत नसते. तुम्ही म्हणजे किती गुणवान असाल आणि तुम्ही मूर्खांमध्ये गेला, तुमच्या गुणांना किंमतच नाही राहणार. त्याच्यामुळे असं आहे की तुम्ही जर गुणवान असाल आणि तुम्हाला तुमचे गुण असे वाटत असेल की गुणांना आपल्या वाव मिळाला पाहिजे, तर तुम्ही गुणवान लोकांमध्येच राहिलं पाहिजे.
आणि जर मूर्ख लोकांमध्ये असाल तर तुम्ही अपेक्षा नाही केली पाहिजे की हा बाबा मला माझ्या गुणांना हे मिळून जाईल, सगळं वाव मिळेल किंवा माझे वाह वाह होईल, मला प्रमोशन मिळेल. निर्गुण असेल तर काहीच नाही होणार त्याच्यात असं. हम्म. एकच मिनिट थांबा हा, मी थोडस शिफ्ट होते. हं. अं, मग 13वा आहे गतः कालो न पुनरुत्पै पुनरुपैती. म्हणजे गेलेली, आता हे आणि 11वं थोडस वेगळं आहे. हेचा अर्थ असा आहे की गेलेली वेळ पुन्हा येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही आत्ताचा जो काळ आहे, वर्तमान काळ, त्याचा चांगला सदुपयोग केला पाहिजे. की एखादं काम हाती घेतलं, ज्याच्या प्रयोगानुसार त्यांचं असं म्हणणं आहे, एखादं काम जर तुम्ही हाती घेतलं तर ते लवकरात लवकर करायचं. आज करेन, उद्या करेन, परवा करेन, अरे जाऊ दे नाही करणार, असा जर विचार केला तर ते काम कधीच होणार नाही. आणि मग एकदा वेळ गेली की काही कामं करूच शकत नाही ना तुम्ही. त्याच्यामुळे वेळेला महत्व द्यायचंय. का तर गतः कालो न पुनरुत्पैती. हा सुषमा ते बोला. 12व्या वाक्याची शंका होती. हा. व्यक्ती, ते व्यक्ती म्हणजे त्याचं काय हे आहे, म्हणजे काय धातू किंवा काय? गुणा वेत्तीचा धातू तो मी सांगते तुम्हाला. वेत्ती म्हणजे ते टूर वेत्तीचा पारख करणे ना, पारख करणे. पारक करणे, हा असं जाणणे. आठवतंय. ती हा व्यक्तीचा जाणणे. धातू मी तुम्हाला नंतर सांगेन, मलाही एवढा आता एवढा बर बर, पण चालेल पारखच चालेल करणे चालेल. मनुष्य. म्हणजे जाणतो कोण, समोरचा माणूस गुणी आहे किंवा समोरचा माणसाला खूप ज्ञान आहे, हा एक ज्ञानी माणूसच जाणू शकतो. अज्ञानी माणसाला तर ते सगळी बडबड अशी व्यर्थ वाटते ना, असं. आणि मग तो हम्म हम्म लक्षही देत नाही. हम्म. तर त्याचा, समजा तुमचा काही कोणी मोठा बॉस असेल आणि तो असा त्याला काही कळतच नसेल तर तो तुम्ही किती पण चांगला बोला, तो काही तुम्हाला त्याच्या लेखी तुम्ही काहीच नसाल असं. त्याला हो कळणारच नाही. हो पारख होणारच नाही. अं, हो. गतम दुःखम सुखम च तत्. म्हणजे हे पण सुख दुःखाची खूप लोकोक्ती आहेत हा संस्कृतमध्ये. ह्याचा अर्थ आहे सुख आणि दुःख येतं आणि जातं. त्याच्यामुळे जर समजा एखादं तुम्ही तुमच्या आयुष्यात आता खूप दुःख सुरू आहे, काही लोकांचं असं असतं ना, अरे मी नेहमीच दुःखात आहे, मी नेहमीच दुःखात आहे, असं सतत ते असं निगेटिव्ह बोलत राहतात. पण त्यांच्यासाठी हे खूप आहे की सुख आणि दुःख हे चाकासारखी असतात, ती येत जात असतात. एकदा सुख आलं की त्याच्यानंतर दुःख येतात. अशी खूपशी गाणी पण आहेत आपल्याकडे की ह्या संदर्भातली मराठीमध्ये. तर त्याचा प्रयोगही छान आहे. गतभूमी धनः कश्चित भूमिधरः शोचती यत गतम दुःखम सुखश्च तत. म्हणजे गेलेल्या जमिनीविषयी एखादाच जमीनदार शोक करतो, कारण सुख आणि दुःख येतं. आता इथे जमीनदार आणि जमीन गेलेलं ह्याच्यात आपल्याला ना या लाईफ आपल्याला नाही कळणार, आपण नाही होऊ शकतो. पण पूर्वीच्या काळी ना एखाद्या माणसाची जमीन त्याच्या नाव त्याच्याकडे असणं हे त्याचा त्या जमीनदाराशी किंवा त्या गावच्या ज्या मालकाशी कसा संबंध आहे ना त्याच्यावर खूप असतं. मग ते जमीन हडप करणं वगैरे असा पण प्रश्न असतो. हा सुषमाताई बोला. तत् या शब्दाचा इथे काय अर्थ आहे? हा हे ना लोकोक्ती आहेत ना, इथे ना शब्दशः अर्थ नाही आहे. पण हा. म्हणजे असे, म्हणजे असे कारण कारण असे सुख येते आणि जाते असं आहे, ते सुख येते आणि अच्छा. जाते. इथे ना लोकोक्तींमध्ये शब्दशः अर्थ घेतले जात नाहीत, कारण ते ना असं रायमिंग मध्ये नाही बोललं. नाही, शब्दशः येत नाही, बरोबर आहे, पण हा. त्याचा मी काहीतरी त्यात नाही नाही वापर ते केला म्हणजे असं कुठेतरी काहीतरी त्याचं. नाही, तेच मी सांगते. ते ना असं रायमिंग साठी पण कधी कधी शब्द वापरले जातात. ते सुख येते आणि जाते अच्छा असं असलं पाहिजे ते. पण बोलताना आपण सुख आणि अच्छा दुःख अच्छा. येते आणि जाते असं एक जनरिक बोलतो ना. ओके. बर बर. गर्वात शीलम महत.
म्हणजे गर्वापेक्षा शील आणि चारित्र्य मोठे आहे. म्हणजे तुम्ही नुसतं गर्विष्ठ असणं असेल तर मग तुम्ही कुठलेच कशातच नसणार आहे, तुमचं काहीच नसणार आहे. पण म्हणजे तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, म्हणजे मोठं मानसन्मानाने किंवा ह्याच्याने मोठं व्हायचं असेल माणसांमध्ये, तर तुम्हाला तुमचा गर्व हा ठेचणं महत्वाचं आहे. कारण गर्वापेक्षा शील, जेव्हा गर्व हा शीलापेक्षा मोठा असतो तेव्हा तुम्ही खरे मोठे नाही हो. त्यामुळे शील हे महत्वाचंच आहे, शील आणि चारित्र्य गर्वापेक्षा. घटे रिक्ते ध्वनिर्महान. पुन्हा हे उथळ पाण्याला ते मगासारखंच आहे की उथळ पाण्याला खळखळाट फार आणि रिकामा घडा खूप वाचतो. अशा प्रकारचं तेच आहे की खूप मूर्ख लोक असतात, ते खूप बोलतात आणि गुणवान लोकांना एवढी बोलण्याची गरज नसते, थोडस बोलून ते गाणवे टाकतात. तर हे खूप लोकोक्ती एकात एक गुंफलेले आहेत. चकास्ती योग्येन हि योग्य संगमः. म्हणजे योग्य वस्तू बरोबर योग्य वस्तूचाच मेळ शोभा देतो. आता एखाद्या गोष्टीची शोभा ती वस्तू कशामध्ये गुंफली आहे त्याच्याने सुद्धा त्या वस्तूची शोभा वाढते. जसं आता ह्याच्यात त्यांनी दिलंय प्रयोगामध्ये की पुरुषोत्तम अशा प्रधानमंत्र्याला बघून सगळे लोक एकसाथ म्हणाले की योग्य वस्तू बरोबर योग्य वस्तूचा मेळ मिळतो. एखाद्या उच्च पदावर जर चांगला चारित्र्याचा प्रधानमंत्री आला तर तेव्हा आपण त्याला म्हणतोच की अरे हा तर ना एकदम प्रधानमंत्री होण्याच्या लायकच आहे बाबा, एकदम छानच झालं की हा झाला प्रधानमंत्री. किंवा म्हणजे साधारणपणे बघा लग्नांमध्ये वगैरे असतात की जोडपी असतात. कधी कधी आपण म्हणतो ना अरे हा जोडा खूप छान दिसतो, एकमेकांना चांगला दिसतो. तर तशा अर्थाची ही म्हण आहे, चकास्ती योग्य नाही योग्य संगम. म्हणजे ते चकाकते चकास्तीमध्ये वस्तू. संदेह काय? संदेह सॉरी, आहे का हा चकास्ती? चकास्ती योग्य नाही योग्य संगम. याचा चकास्तीचा अर्थ पाहिजे का? हा हा. मी सांगते तुम्हाला का तो पण ते. संधी? हा. ठीक आहे चालेल, नंतर सांगा. च अस्ती गुरुपौर्णिमा. असं त्याचं मी सांगते, चकास्तीचा आणि हा चालेल. ह्याचा कशाचा व्यक्तीचा. ठीक आहे, मला पण एवढं असं संधी व्यक्तीचं. हा विग्रह नाही माहिती, मी तेव्हा हे डायरेक्ट पाठ केले ठीक आहे होते. नंतर. चक्रवत हा ग्रुपवर टाकलं परिवर्तनते तरी चालेल. दुःखानीचे सुखानीचे. हे पुन्हा बघा सुख दुःखावरच आलं त्यांचं की सुख आणि दुःख चक्रासारखी फिरत असतात. एकदा सुख आलं की पुन्हा दुःख येतं. 4 दिन की चांदनी पेर धरी अंधेरी रात असं. मग तो त्यांचा प्रयोग पण असा आहे, दारिद्र्ये निराशो न भवेन्नरः चिंतयेच्च चक्रवत परिवर्तनते दुःखानीच सुखानीच. म्हणजे गरीब माणसाने निराश होऊ नये, कारण आता जरी तो दुःखात असला तरी पुढे त्याला सुख येईलच. तर सुख आणि दुःख चक्रासारखी फिरत असते. हा असा खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात लोकोक्तींमध्ये वापरलाय. खूप पॉझिटिव्ह थॉट आहे हा. चिरदापि वरम शिक्षा. म्हणजे म्हातारपणी आपण म्हणतो ना तो चिरादी काल किंवा असं खूप म्हातारपणी जे आपण शिकतो तेही शिकणं, म्हातारपणी पण शिकणे चांगले. म्हणजे शिकायला तुम्हाला वय नाही लागलं पाहिजे, तुम्ही कधीही शिका. त्याच्यासाठी तुम्ही असं नाही म्हणणार मी म्हातारे झाले बाबा आता मी नाही शिकत, असं नाहीये. तर ह्याच्यासाठी ही छानशी लोकोक्ती आहे. त्याच्यात म्हणे मूर्खाने वय झाले तरी शिक्षण घ्यावे, कारण असे म्हटले आहे की म्हातारपणी पण शिक्षण चांगलं आहे. इथे शिक्षणाचं महत्व सांगितलेलं आहे. तुम्ही मूर्ख असा किंवा नसा, हुशार असा किंवा नसा, तरी पण तुम्ही शिक्षणाला कधी नाही नाही म्हटलं पाहिजे. का? कारण म्हातारपणीही शिक्षण घेणं कधीही चांगलं. शिक्षणाला वय नसतं. चक्रम क्रंद्यत तैलकम, सॉरी, चक्रम क्रंदत्यैलकम म्हणजे तेल न दिलेले चाक कुरकुरते. आता समजा एखादी बैलगाडी आहे किंवा रहाट गाडगं आहे, त्याचं जे चाक आहे ना त्याला तुम्ही वंगण किंवा तेल नाही दिलं ना ते असा आवाज करतं कर कर कर.
तर त्याचं असं त्या दृष्टिकोनातून हे लोकोक्ती दिलेली आहे की तेल न दिलेलं चाक कुरकुरतं. म्हणजे काय, हा लोकोक्तीचा ऍक्च्युली अर्थ काय आहे की तुमचे जर प्रेमसंबंध नातेवाईकांमध्ये किंवा नवरा बायकोंमध्ये किंवा मुलांमध्ये मुलींमध्ये असे एकमेकांमध्ये जर माणसा माणसात संबंध नसतील, ते शुष्क झालेलं असेल नातं, हं, तर ते कुठे चालणारच नाही. ते जर ते तुम्हाला नातं चालावंसं वाटेल, म्हणजे काय, ते चांगलं व्हावंसं वाटेल तुम्हाला, तर तुम्हाला त्याला एक प्रकारचं प्रेमाचं तेल हे द्यायलाच लागतं. समंजसपणाचं, प्रेमाचं, आपुलकीचं तेल. नाही तर ते जे चाक आहे ते कुरकुरतच. अशाच अर्थाने तो लोकोक्ती आहे. 20. तर हा, बोला वासंती ताई. म्हणजे प्रेमामध्ये स्निग्धता पाहिजे असं साधारण ना ते. करेक्ट करेक्ट, प्रेमामध्ये स्निग्धता पाहिजे, नाही तर ते होणार नाही काही. आपले 20 झालेले शुष्क आहेत. होऊन जातं, कोणाला कोरडं काही होऊन जातं. शंका असतील तर सांगाल. हे तसे ताई, खूप त्या छान आहे. 8व्या श्लोकामध्ये हा, ताई, बोला. न दुर्जनो जहाती दुर्गुणम, 8वा जो श्लोक आहे ना, त्यातला जहातीचा अर्थ नाही मला कळला. जहाती न दुर्जनो जहाती, जहाती म्हणजे सोडणे. तो अच्छा. धातू आहे. मी याचा धातू सांगते तुम्हाला. जहाती. मला ना ऍक्च्युली मी इथे ना मराठी टायपिंगचा कीबोर्ड नाही इन्स्टॉल केलाय, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय मला. मी सांगते तुम्हाला. जहाती धातू आहे, सोडणे. हम्म. ठीक आहे, ठीक आहे. हे आपल्या इथे झालेले आहेत सगळे. सर म्हणाले की रविवारी तुम्हाला परीक्षा असेल ह्याची, तुमची. तर सर म्हणे की जर काही, म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल सगळ्यांना मिळून की तुमचा अभ्यास नाही झालाय, तर तुम्ही पुढच्या रविवारी, म्हणजे ह्या नाही, पुढच्या रविवारी परीक्षा देऊ शकता. फक्त सरांना तसं सांगा. पण सर मात्र सोमवारपासून पुढचा सिलेबस चालू करतील. हा आपला झालेला आहे इथपर्यंत. हम्म? तर कोणाला काही काही एक विचारू? हा. हा, हा, बोला बोला. मी मी पल्लवी पल्लवी बोलते. हा, बोला. म्हणजे ही परीक्षा इंटरनल परीक्षा आहे ना, ती आपल्याला ह्याच्या पेपरवर द्यायचं नाही ना, आन्सर शीटवर वगैरे? हा, म्हणजे तशीच द्यायची आहे ती, इंटरनलच आहे ती. नाही. हा, पेपर म्हणजे साध्या तुम्हाला, फुलस्केप पेपरवर. हा हा, म्हणजे म्हणजे आपल्या घरातलं पेपर फुलस्केप पेपरवर सोडवलं तर आणि सरांना दाखवलं फोटो काढून, तर तसं चालतंय ना, किंवा घरी नेऊन तुमची दिलं तर. इंटरनल, सर म्हणाले तुमची इंटरनल परीक्षा आहे का ही? हो हा हो. हा हा हो. हा, मग एकदा तुम्ही ना ग्रुपवर विचारून बघा. पण मला असं वाटतं की विचारलंय हा. विचारलं विचारलंय पण विचारलं. पण त्याचं हा, उत्तर नाही सर आलं. बिझी त्यांचं उत्तर हा, नाही आलं. सर थोडे बिझी आहेत. पण मी असं रेकमेंड करेन, परीक्षा कुठली का असे ना, तुम्ही ना थोडस ते जे सरांनी दिलेले आहे बघा, गेल्या वर्षी पण तुम्हाला PDF दिलेले आहेत, त्याचं प्रिंटआउट करून काढा. कारण ना त्याला एक प्रकारचं असं चांगलं ते परीक्षेसारखं दिसतं चांगला. फुलस्केप वर लिहिलेलं असं एवढं बर. खूप चांगलं नाही दिसत. माझं रेकमेंडेशन असं आहे, पण तुम्ही एकदा ना पुन्हा, पल्लवीताई, तुम्ही हवं तर तुमच्या ग्रुपमधले हो. तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह व्हा आणि सरांना पर्सनली मेसेज, कधी कधी सर ना ग्रुप नाही बर बघत, बर तर एक बर रिप्रेझेंटेटिव्ह बर. त्यांना विचारून बघा, काही हरकत नाही. तसंच हा, चालतं फुलस्केप. कारण ती, हा, पण विद्याभवनची उत्तर पत्रिका दिली होती वरती रोल नंबर वगैरे. तर हा, तसं आता रोल नंबर वगैरे आता काही नाहीयेत ना, नाहीये, म्हणून म्हणजे ते त्याच्यामुळे करू मागचेच आहेत का? हा. करू हा, शकता. पण एकदा कसं, मी सांगण्यापेक्षा तुम्ही सरांना विचारलेलं बर बरं. बर बर. मी टाकते मेसेज सरांना. बर. पण इतर, नाही, रविवारी आणि या आता, फायनल, एकदा हा, या ठरलंय ना. रविवारी हवंय ना सगळ्यांना, एवढं हा, तरी कळू दे. करून घेऊयात. मला वाटतं असावी, सगळ्यांनी करावी. हा, बघू काय जमताय, जेवढं येत आहे तेवढं. नाही हा, एवढं काही नाही, सगळ्यांनी खूप सांगा. सोपं आहे. हम्म. कारण मग पुढचा अभ्यास सरांनी सुरू केला की पुन्हा आपल्याला हो, डिस्टर्ब, म्हणजे हे होईल ना, की हा. अरे होऊन जाऊ हे दे परीक्षा, मागचं. हा, होऊन होऊन जाऊ जाऊ दे. द्या परीक्षा. हो हो. हा,
सगळ्यांनुमते असंच आहे ना? हा. हो 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 चालेल.